जय मल्हार. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे वर्ष कसं गेलं, काय गेलं, म्हणजे 2023 माझ्या आयुष्यात काय चांगल्या गोष्टी घेऊन आला, काही वाईट गोष्टी घेऊन आला. पण यामुळे मला लोकांना सुप्रिया कोण आहे हे कळलं. अप्रत्यक्षरित्या कळलं की आम्हाला तू आमच्या आयुष्यात नकोय. 2023 मध्ये डिप्रेशन सुद्धा गिफ्ट भेटलेलं आहे. काय मी बोलले ना, मला डायरेक्ट कॉल येतो, मला कॉल येतात, मला लगेच मग काही ना काही बोललं जातं. त्यामुळे मी थोडंसं कमी शॉर्टकटमध्ये सांगते. काही गोष्टी कळल्या का मी कोणाला हवी आहे, मी कोणाला आवडते, मी शकतं काय काय मला भेटलं ते सर्व चांगल्या गोष्टी सांगणार आहेत पहिल्या, आणि वाईट पण सांगणार आहेत ते. कारण वाईटांनी पण तेवढीच मन दुखावली ते चांगलं. कारण माझ्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी पण घडल्या, काही वाईट गोष्टी पण घडल्या. आणि सगळ्यात पहिला मी तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगते, वाईट गोष्टी पण तुम्हाला सांगते. ठीक आहे. ज्या गोष्टीसाठी मी 20 दिवस रोडवर राहिले ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. पण जरा जय मल्हार. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चपात्या ओमचा टिफिन तयार करायचा आहे मला. सर्व दिवस सारखेच असतात आपल्यासाठी. हॅपी न्यू इयर असू द्या, नवीन वर्ष असू द्या, दिवाळी असू द्या, दसरा असू द्या, आपल्या लेडीजचं काही हे नसतं. आता हा डेली ब्लॉग पण शूट करायचा म्हणजे मला किती, आता आर्या झोपली आहे म्हणून पटापट मी स्वयंपाक बनवून घेतला आहे. व्हिडिओ नंतर म्हणलं काढेल. 2023 आणि 2022च्या शेवटचे 6 महिने मला काय भेटलं. शेवटचे जे दिवस होते 2022चे 6 महिने चांगले गेले, आणि त्याच्यानंतरचे 6 महिने म्हणजे 2022चे शेवटचे 6 महिने आणि 2024चं पूर्ण वर्ष मला काय भेटलं, काही चांगल्या गोष्टी घडल्या, काही वाईट गोष्टी घडल्या, ते मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका. एवढ्या 1.5 वर्षात काय काय मला भेटलं ते सर्व चांगल्या गोष्टी सांगणार आहेत पहिल्या, आणि वाईट पण सांगणार आहेत ते. कारण वाईटांनी पण तेवढीच मन दुखावली ते. आणि आता आर्या उठलेली आहे. आता आर्या मला बोलून देणार नाही. अरे बघा आर्याचे केस, अरे दादा शाळेत गेला, आता आर्या आम्हाला बोलून देणार नाही. तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करत. 2022चे शेवटचे 6 महिने आणि पूर्ण 2023 माझ्यासाठी कसा गेला ते मी तुम्हाला कारण माझ्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी पण घडल्या, काही वाईट गोष्टी पण घडल्या. आणि सगळ्यात पहिला मी तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगते, वाईट गोष्टी पण तुम्हाला सांगते. ठीक आहे. आता चांगली गोष्ट अशी घडली की 2022ला जेव्हा आर्या 7 महिने मी गरोदर होते आर्याच्या वेळेस, म्हणजे तो एक त्यानंतरचा काळ, डिसेंबर महिन्यामध्ये आर्याचा जन्म झाला. तो एक खुशीचा दिवस होता. आणि नंतर जानेवारी नंतर म्हणजे 2023 जेव्हा चालू झाला त्यावेळेस जोश टॉक हिंदी इथं माझं स्टोरी शूट करण्यात आली. तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, जोश टॉक हिंदीची. आणि दैनिक भास्कर या हिंदी वेब सिरीज आहे, ये मैं हूँ. आणि दैनिक भास्करमध्ये माझी लाईफ दाखवण्यात आलेली आहे. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. दैनिक भास्कर ये मैं हूँ असं नाव आहे त्याचं. आणि जोश टॉकची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, ती पण तुम्ही बघा. आणि तुम्हाला मी लवकरच माझ्या होमगार्डच्या काही वस्तू दाखवणार आहे. आणि ज्या गोष्टीसाठी मी 20 दिवस रोडवर राहिले ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. पण जरा थोडा वेळ लागेल, कारण वस्तू मला शोधावं म्हणजे ते कपाटात ठेवलेले आहे, पण मग मी अजूनही शोधलंच नाही. आणि या चांगल्या गोष्टी घडल्या
आणि त्याच्यानंतर ह्याच 3 गोष्टी माझ्या आयुष्यात चांगल्या घडल्या आहे 2023 मध्ये. आणि नंतर हळूहळू माझं चॅनल डाऊन झालं. आता वाईट गोष्ट सांगते मी तुम्हाला, चॅनल डाऊन झालं आणि म्हणजे काही मी असं डायरेक्ट बोलत नाहीये, कारण काय मी बोलले ना मला डायरेक्ट कॉल येतो, मला कॉल येतात, मला लगेच मग काही ना काही बोललं जातं. त्यामुळं मी थोडंसं कमी शॉर्टकटमध्ये सांगते. काही गोष्टी कळल्या का मी कोणाला हवी आहे, मी कोणाला आवडते, मी कोणाच्या आयुष्यात म्हणजे अप्रत्यक्षरित्या कळलं की आम्हाला तू आमच्या आयुष्यात नको आहे आणि तू आम्हाला काही पसंत नाहीये, तुझ्या काही गोष्टी आम्हाला आवडत नाहीये, त्यामुळे तू तसाच तू राहा. आणि बहुतेक अशा गोष्टी घडलेल्या आहे आणि थोडी बहुत मी डिप्रेशनची पण शिकार झाले, डिप्रेशनमध्ये वावरते, पण कॅमेऱ्यासमोर मी तुम्हाला हसूनच भेटते. कारण काय आपली 2 मुलं आहे ना, त्यांच्याकडे बघून फक्त राहते. डिप्रेशन कशाबद्दल आहे, काय बद्दल आहे हे मी सांगणार नाही तुम्हाला, पण मी तुम्हाला सांगते की मला 2023 मध्ये डिप्रेशन सुद्धा गिफ्ट भेटलेलं आहे. डिप्रेशन माहिती आहे काय, याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे. जरुरी नाही माणूस सोबत राहिल्यावरच त्रास देतं, माणूस सोबत नसलं ना तर त्यांनी जे केलेल्या गोष्टी असतात त्या वारंवार आठवलं जातं आणि ते माणूस ज्याने ते सहन केलेलं असतं किंवा ज्यांनी केलेलं असतं ना त्याला ते मानसिक त्रास व्हायला सुरू होतो, टॉर्चर व्हायला सुरुवात करते. आणि त्याबद्दल मी ते एक व्हिडिओ सेपरेट बनवणार आहे, कारण मी डिप्रेशनचं आर्टिकल वाचलं आणि मला डॉक्टरने डायरेक्ट इलाजच करायला लावला डिप्रेशनवर. आणि 2023 मध्ये सगळ्यात मोठं गिफ्ट मला काय भेटलं असेल ना वर्षामध्ये, ह्या 2 जोस्टॉक हिंदी आणि दैनिक भास्कर हे तर भेटलंच आहे. यामुळे मला लोकांना सुप्रिया कोण आहे हे कळलं. या 2 व्हिडिओमुळे सुप्रिया कोण आहे हे कळलं. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, दोन्ही पण माझ्या आयुष्याबद्दल घडलेलं आहे. ते एकच शिक्षण दाखवलं मी, एक क्षण दाखवण्यात आलेला आहे, तुम्ही ते बघा, मी तुम्हाला कळेल बाबा कशी सुप्रियाचं आयुष्य घडलं. थोड्यावरूनच होतं ना, शितावरून भाताची चव ओळखतं, तर तसंच. आणि या 2023 मध्ये सगळ्यात मोठं गिफ्ट मला हे भेटलेलं आहे, ते म्हणजे डिप्रेशन. आणि खरंच आहे या गोष्टी कोणी यकीन करू न करू, पण ही गोष्ट मला भेटलेली आहे. पण मग कसं आहे, आणि आता मला या 2024 मध्ये नवीन सुरुवात करायची आहे, त्याच्यामुळे मी आता अशा गोष्टींना इग्नोर करणार आहे. तुम्ही तुमची तिकडं काही करा, माझ्यापर्यंत काही गोष्टी आणायच्या नाही, कोणी यायचं नाही, मी आपली इथं असतो. ठीक आहे, ठीक आहे, तुमचं काही नाही, तुम्ही मला त्रास द्या, मी आठवण, मी लवकर खतम होऊन जाईल. त्याच्यामुळं तथाच दुसरा. धन्यवाद.